100% मीच आहे. काय सांगायचं तुम्हाला? 100% मीच आहे. काय सांगायचं तुम्हाला? शिर्डी नगरमध्ये शिर्डी साईबाबाच्या पुण्यभूमीमध्ये आज महायुतीची पत्रकार परिषद होते. त्या संदर्भात सर्व पत्रकारांचा आम्ही शिर्डीचा खासदार म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि 2014, 2019 आणि 2024च्या ह्या तिन्ही निवडणुकामध्ये, आता येणाऱ्या 24ची निवडणूक आहे, परंतु दोन्ही निवडणुकीमध्ये ह्या शिर्डीच्या जनतेने आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी नव्हती आमच्याबरोबर, पण आतून आमच्याबरोबर होती. ह्या ठिकाणी RPI असेल, अशा सर्वांच्या सहकार्याने 2014, 2019ला बहुमत मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल शिर्डीच्या आमच्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्या, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला सांगण्यात आलं की आपण कामाला लागा. त्यामुळे त्यानुसार ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना 2014ला आपण सर्व कार्यकर्त्यांनी ज्या ज्या भागामध्ये काम केलं असेल, मला आठवतं आहे की या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न होता तो निलवंडेचा. 54 वर्षानंतर ह्या भागामध्ये 182 गावाला मेन कॅनलच्या रूपाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे शेततळे असेल किंवा पाझर तलाव असेल त्या ठिकाणी भरून देण्याचं काम केलं असेल, तर रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम असेल. 2014ला आपण सर्वांनी मताच्या रूपाने मला मतदान केल्यामुळे आम्ही 2023ला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणू शकलो. त्यामध्ये पहिला हा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये आपण शिर्डीमध्ये राहतो आणि शिर्डीमध्ये पत्रकार अनेक वर्ष कोपरगाव नगर रस्ता होता, जो मनमाड नगर बोलतात, तो अनेक वर्ष रखडलेलं काम आहे. मी 2014ला ज्यावेळेस ह्या भागाचा खासदार झालो त्यावेळेस जनतेला असं वाटायचं खड्डा आला की शिर्डी आली, शिर्डी आली की लक्षात यायचं हा रस्ता भाग. ह्या भागामध्ये आपल्या भागामध्ये सरकार देखील युतीचं होतं, त्या आघाडीचं सरकार होतं. त्यावेळेस ह्या रस्त्याचं काम झालं नाही. मी 2014ला प्रथम खासदार झाल्यानंतर त्या ठिकाणी नॅशनल हायवेकडे स्टेट गव्हर्नमेंटने वर्ग केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, पण कॉन्ट्रॅक्टर पळून गेला. आता 800-600 कोटी रुपये खर्च करून ह्या 6 महिने 8 महिन्यामध्ये तो काम पूर्ण करून शिर्डीमध्ये येणाऱ्या साईभक्त असेल किंवा गावकरी असेल सर्वांना दिलासा देण्याची भूमिका ह्या 2 गोष्टीमध्ये झाली. अनेक कामं आहेत. त्या ठिकाणी मी उल्लेख करेन की खासदार म्हणून मी निवडून येत असताना खासदार निधी हा 5 कोटी त्या अधिकार दिलेला आहे. आपल्या सर्वांनी ज्या मतदार रूपी आशीर्वाद दिले तो अधिकार खासदाराला मतदारांनी दिलेला आहे. तो आंधळा असेल, बहिरा असेल, मुका असेल, त्याला अधिकार देण्याचं काम मतदारांनी केलं. त्यामुळे मी त्याचा उल्लेख करणार नाही, सभामंडप आणि शाळा बनवण्याचा उल्लेख करणार नाही, पण माझं स्किल आहे ते स्किल वापरून ह्या मतदारसंघामध्ये मला वाटते मी 5 कामं 10 कामं सांगू शकतो जे सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट लोकांना उपयोगी पडले. एक पहिलं काम आहे की या ठिकाणी कोपरगाव रेल्वे स्टेशन असेल त्याला आपण पैसे उपलब्ध करून नवीन या ठिकाणी दुसरं रेल्वे स्टेशन आहे आपल्या श्रीरामपूरमध्ये. या ठिकाणी बेलापूर रेल्वे स्टेशनला 31 कोटी असे 60 कोटी रुपये या ठिकाणी केंद्राकडून मिळून दिले. दुसरी डबल लाईन आहे, डबल लाईनचं काम झालं. जलजीवन मिशनच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये जलजीवनचे मिशनमध्ये काम चालू झालेलं आहे. हे केंद्राचे काम करत असताना मी खासदार म्हणून जे आपल्याला काम सांगेन नाविन्यपूर्ण कामं या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये करोना काळामध्ये अनेक अडचणी असायच्या. करोना काळामध्ये सिनियर सिटीजन आहे, वयस्कर माणसं आहे, योगाच्या रूपाने मंगल कार्यालयाकडे जायचे. मंगल कार्यालय त्यावेळेस जर बुक झालं तर ते कार्यालयाचा मालक सांगायचा आता तुम्ही येऊ नका आणि इथून पुढच्या काळामध्ये 2 दिवस योगा बंद राहायचा. करोना काळामध्ये माझ्या लक्षात आलं आणि मी त्या ठिकाणी राज्याच्या वतीने
80 लाख रुपये योग भवनाला ह्या 8 नगरपालिकेमध्ये देण्याची भूमिका केली। त्यामध्ये अकोला असेल, संगमनेर असेल, फक्त आपल्याला राहता आणि नेवाशामध्ये जागा उपलब्ध अशा 6 ठिकाणी 80 8 ठिकाणी पैसे दिले, पण नगरपालिकेकडे जागा नसल्यामुळे या ठिकाणी एक राहता आणि नेवाशामध्ये नाही झाले 6 ठिकाणी या ठिकाणी योग भवन काम नाविन्यपूर्ण योजना, त्याच्यातून सिनियर सिटीजन काम करतील, महिला मुलं असतील त्याला ट्रेनिंग देण्याचं काम असेल, मुलांचं काय खेळण्याचे काम असेल, हेल्थच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात जनजागृती असेल किंवा योगाच्या संदर्भात असेल, त्याच्या हेल्थच्या संदर्भात योग करण्याचं काम आहे। मी खासदार म्हणून ह्या 8 नगरपंचायतीमध्ये काम केलेलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना ह्या नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी आमदार पाडायचे। मी हायबॅकच्या मार्फत ह्या ठिकाणी दिवे लावले आणि दिवे लावून त्या लोकांना त्या चौकामध्ये उजळ करण्याची भूमिका खासदार म्हणून राहिलेली आहे। ह्या ठिकाणी चौक सुशोभीकरण हे काय खासदार निधीचे पैसे नाही, हे नाविन्यपूर्ण योजनेतून केंद्र आणि राज्याची योजना इम्प्लिमेंट करताना आपल्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे। आणि हे काम करत असताना अनेक योजना आहे। आपल्याला ठाऊक आहे की तर काही नेवाशामध्ये काय अनेक वर्षाचं रखडलेलं काम होतं। जोधपूर कुठे आहे नेवाशाचे कापरी नाल्याचं, जैनपूरचा अनेक वर्ष रखडलेलं काम होतं, त्याला गती देण्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांकडून आम्ही केलं आणि ते जैनपूरचं काम आता युद्धपातळीवर 2-3 महिन्यामध्ये त्या काम पूर्ण। अनेक रखडलेले काम आहे। आमच्याकडे लाखचा पूल आहे, 25 वर्ष लोकांची मागणी होती, परंतु त्याकडे 12 कोटी रुपये देऊन आता ते काम अनेक रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम खासदार म्हणून केलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं खासदार निधी एका ठिकाणी सभामंडप बनवला, त्या काळामध्ये GST नव्हती, आम्ही 10-10 लाख रुपये 5-5 लाख रुपये गेले। खासदार निधी म्हणून तो भाग होऊ शकत नाही, परंतु चांगलं काम करण्याची भूमिका या ठिकाणी 2014-2019ला दिल्यामुळे आपण ते काम। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खासदार झाल्यानंतर एक नाविन्यपूर्ण योजना आपल्याला काय गट शेती हे राज्य शासनाने गेल्या आघाडीच्या सरकारमध्ये देखील पूर्वी होती, त्यावेळेस त्यांनी गट शेतीची कल्पना आणली आणि महिला गट शेती हे महिलेने निर्माण केलेलं पिकवलेले भाजीपाला आहे, फळं आहेत, त्याला जर सेंद्रिय खतापासून निर्माण केलेलं आहे तर त्याला शहरामध्ये मार्केट मिळावा ही भूमिका असल्यामुळे मी पहिला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकमेव खासदार असेल त्या ठिकाणी 6.5 कोटी रुपये देऊन 22 ठिकाणी प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आपण 3-3 सोलर कोल्ड स्टोरेज या ठिकाणी देण्याची भूमिका केली। त्या महिला बचत गटाने निर्माण केलेल्या भाजीपाला असेल, फळं असेल, त्याला शहरामध्ये योग्य भाव मिळेल आणि त्या शेतकऱ्याला देखील चांगला भाव मिळेल, म्हणून आपण सोलर कोल्ड स्टोरेज या ठिकाणी 8 नगरपंचायतीमध्ये देऊन या ठिकाणी आपण शेतकऱ्याला जास्त भाव मिळावा आणि तिथले जे रहिवासी आहे त्यांना देखील कमी भावाने वस्तू मिळावा आणि दोघांचा फायदा होईल। ज्या ठिकाणी आपण एखाद्या शेतकऱ्यांनी बाजारामध्ये माल आला, भाजीपाला आला आणि संध्याकाळी विकला नाही तर दुसऱ्या दिवशी त्याला फेकून द्यावा लागतो, न फेकता 5 टनाचे कोल्ड स्टोरेज आपण नगरपालिकेमध्ये 22 कोल्ड स्टोरेज या ठिकाणी आपण मतदारसंघामध्ये दिले। आणि त्याचं एकमेव कारण आहे, आम्ही मतं मागताना अनेक अँगलने मतं मागतो आणि त्याच्याने आपल्याला भाजीपाला चांगला असेल, फळं असेल, मासे आणि अंडे असतील अशा 3 कोल्ड स्टोरेजला आपण उपलब्धी करू। ज्या ठिकाणी भाजीपाला असेल त्याला भाजीपाल्याला 5 टनाचं कोल्ड स्टोरेज देऊ, या ठिकाणी चिकन असेल, अंडे असेल, मासे असेल त्याला 1 कोल्ड स्टोरेज देऊ आणि फळं असतील त्याला फळाला देखील 1 नगरपालिकेमध्ये 3 सोलर कोल्ड स्टोरेज आम्ही ह्या मतदारसंघामध्ये पहिलं नाविन्यपूर्ण। आपण देशामधले अनेक राज्यामध्ये अनेक पिके येतात त्याला आपण हे टिकून महिलाला बचत गटाच्या रूपाने जे जो उत्पन्न वाढेल त्या शेतकऱ्यांचा भाव त्याला चांगला मिळेल ही भूमिका खासदार म्हणून असल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये अनेक कामं आहेत ते आपण करत असताना आम्ही एकच काम केलेलं आहे की या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका। हा मतदारसंघ राखीव आहे,
आणि राखीव मतदारसंघ असल्यामुळे मला 2095ला मी आमदार झालो आणि मला आठवतंय, आपल्या सर्व पत्रकारांना माहीत नसेल, माझा राजकीय जीवन 1985मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझं झालं. मला वाटतं 39 वर्ष झालं, बरोबर आहे ना का कमी झालं? एखादा प्रशासकीय अधिकारी तर मला वाटतं 32 वर्षात 35 वर्षात, मला माहीत नाही त्याचं किती वर्ष सर्व्हिस झाले, किती 33 वर्ष झाले. मला राजकीय अनुभव हा 40 वर्षाचा आहे आणि राजकीय अनुभवाचा फायदा मी आपल्याला सांगू इच्छितो. मी 2095 ते 2009 पर्यंत आमदार होतो आणि मी 2014ला बाबांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार झाल्यानंतर मला परिवर्तन दिसलं. मी कार्यकर्त्याचा आमदार होतो आणि कार्यकर्त्याचा आमदार असल्यामुळे जनतेमध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये काय फरक आहे हा मला जाणवला. आणि मी 95ला मी आमदार असताना कोणत्या अधिकाऱ्याकडे गेलो तर अधिकारी बोलले ते थांबा, मीटिंग झाल्यावर तुम्हाला बोलवतो. परंतु मी 2014ला ज्यावेळेस शिर्डी साईबाबांच्या नगरातून खासदार झालो, माझं कार्ड जरी गेलं तरी ते बोलले बाबांचा खासदार आहे, साईबाबा का खासदार आहे, तुरंत बोलाव. आणि बोलावल्यानंतर काम झाल्यानंतर तो गाडीपर्यंत सोडण्याची ताकद ही फक्त साईबाबांची असल्यामुळे माझ्या लक्षात आलं. 54 वर्ष रखडलेलं, 55 वर्ष रखडलेलं काम आहे. आपण साईबाबांचाच उपयोग करून या ठिकाणी रखडलेल्या कामाला गती देऊ शकतो. आम्ही इथून मुंबईहून बाबाची दिंडी यायचे, आम्ही शिर्डीतून बाबाची दिंडी या ठिकाणी मुंबईमध्ये गेले आणि मुंबईचा बाबांच्या महिमाचा उपयोग 182 गावाला आम्ही करून घेतला. त्यामध्ये माझं काय नाही, पण मला राजकीय कौशल्य आहे आणि त्या ठिकाणी अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी साईबाबाचा खरं उपयोग, लोक पैसे कमावण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतात, आम्ही साईबाबांचा उपयोग 182 गावाला पाणी देण्यासाठी आला. आणि मी सांगू शकतो हे फक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे 55 वर्ष रखडलेला पाणी देण्याचं भाग्य आहे मला मिळालेलं आहे आणि ते मिळाल्याचं भाग्य आहे साईबाबामुळे मिळालं. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी साईबाबाच्या नगरीचा खासदाराचा मान आहे. आणि म्हणून मला 2005चा कायदा, जो काळा कायदा झाला, मी पुन्हा त्याच्यावरच येणार आहे. आम्ही राजकारण करू कशात पण पाणी वाढलं पाहिजे. 1980मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 साखर कारखाने होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 11 कारखाने 1980ला होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2023मध्ये 37 कारखाने झाले आणि आपल्यामध्ये 11 कारखान्याचं मला वाटतं 10च्या 11 झाले आणि त्यातले 2 बंद आहे. आमच्याकडे पाणी निर्माण झालं होतं त्यावेळेस, परंतु आमचं पाणी वाढलं नाही. आणि आमचा 2005चा काळा कायदा झाला आणि तो काळा कायदा झाल्यामुळे जे जायकवाडी धरण आहे ते 109 TMC पाणी आहे, समान कायदा पाणी वाटप कायदा झाला आणि त्यामुळे 65% जर धरण नाही भरलं तर वरचं जे 80 TMC पाणी नगर आणि नाशिकसाठी जिल्ह्यासाठी आहे त्यातलं पाणी खाली सोडणार आहे. आणि म्हणून पहिलंच पाणी कमी आहे आणि 2005चा काळा कायदा झाल्यामुळे हक्काचं पाणी खाली जाणार आहे. आणि म्हणून ते कमी करायचं असेल, कोणताही मुख्यमंत्री आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा झाला तरी तो काळा कायदा कुणी बदली करू शकत नाही, कारण मराठवाड्याचे सर्व आमदार एकत्र येतात आणि त्याला विरोध करतात. पण मला एक सांगा की या ठिकाणी 109 TMC पाणी आहे, 70 TMC पाणी त्या धरणात पाणी भरलं नाही तर आपलं वरचं समजा 50% भरलं, 20 TMC भरलं, 50 TMC भरलं, तो 20 TMC पाणी 80 TMCचं पाणी या ठिकाणी 20 TMC पाणी खाली सोडणार. आणि म्हणून चौथं रोटेशन, तिसरं रोटेशन हे शेतकऱ्याला मिळणार आहे. आणि म्हणून हा काळा कायदा ह्याच्यासाठी मी बोलतो की जायकवाडीचं धरण जर 109 TMC पाणी, सुदैवाने त्या ठिकाणी जायकवाडी क्षेत्रात पाऊस झाला आणि 109 TMC पाणी भरलं आणि त्या ठिकाणी आपल्या वरच्या साईडला पाऊस नाही झाला आणि त्या ठिकाणी 80 TMC पाणी आपल्या हक्काचं आहे, कमी जर झालं तर खालून पाणी कसं देणार आहे? आणि वरचं पाणी तर तुम्हाला देता येईल पण खालचं पाणी कसं देता येईल? त्यामुळे तो कायदा चुकीचा झालेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि या ठिकाणी आम्हाला त्या कायद्याच्या संदर्भात जायचं नाही, पण घाट माथ्याचं पाणी 115 TMC पाणी आहे, समुद्राला जाणारं पाणी आहे, ते अडवल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते जर अडवायचं असेल तर आपल्या भूमिकामध्ये 25,000 ते 30,000 कोटी या ठिकाणी खर्च येणार आहे. आणि म्हणून
मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की ह्या ठिकाणी आम्हाला 115 TMC पाणी आढेल, त्यावेळेस आम्हाला हक्काचं पाणी जर द्यायचं असेल तर आम्हाला मुळा असेल, पवार असेल, या ठिकाणी गोदावरी नदी असेल, त्याला कोल्हापुरी टाईप बंधारे टाकून 15 TMC पाणी आमचं जिरवलं पाहिजे आणि 5 TMC पाणी हे जे अतिरिक्त पाणी आहे, अकोला तालुक्यामध्ये साईट उपलब्ध आहे, तिथे पाणी उपलब्ध आहे, उंची वाढवून केली तर 5 TMC पाणी वाढवलं, त्याला संगमनेरमध्ये, अकोल्यामध्ये, कोपरगावमध्ये, त्या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यामध्ये, राहता तालुक्यामध्ये पाण्याची अडचण आहे, त्याला दूर करून शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि म्हणून मला असं वाटतं, मी अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना मी 1995ला आमदार झालो आणि कुकडीचं काम 1,70,000 एकरला, 1,65,000 एकरला मी कर्जतचा आमदार असताना तिकडे पाणी घेऊन 2014ला इथे खासदार झालो आणि रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम आपण सर्वांनी मतं दिल्यामुळे हे करू शकलो. आणि म्हणून मला असं वाटतंय, घाट मात्याच्या पाण्याच्या संदर्भात मी साईबाबांचा स्मरून सांगतो की एक शेवटची लढाई, आपण 115 TMC पाणी अडवण्याच्या संदर्भात राजकारण सोडून ह्या 5 ते 10 वर्षामध्ये त्याला इम्प्लिमेंट करून ह्या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे आणि ह्या न्याय देण्याची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं, मी अनेक वर्ष काम करतो, ह्या मतदारसंघामध्ये अनेक साखर कारखाने आहे, हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे आता मला आमचा पहिला दिवस कुणाकडे जावं 5 वर्ष आम्हाला कळालंच नाही कुणाकडे जायचं, परंतु 5 वर्षानंतर 14-19ला आम्हाला थोडं कळायला लागलं. आणि मला असं वाटतंय, मी निवडणुकीच्या काळामध्ये काय बोलतात चपटी दिली नाही, पाकिट दिलं नाही, तरी 2014-2019च्या मतदारांनी मला मतं दिलेली आहेत. त्यामुळे माझी भूमिका होती, आम्ही न पैसे देता न चपटी देता मतदारांनी मला मतं दिलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी पहिला एकमेव खासदार आहे, महाकिसान संघ निर्माण केला आणि नूडल एजन्सीचा दर्जा घेतला होता. त्यामध्ये मी आमदार असताना मला जाणवत होतं, मी कर्जत जामखेडचा भुसारचा आमच्याकडे आहे, सोयाबीन आहे, हरभरा आहे, तूर आहे, असे पिकं आमच्या भागाकडे यायचे आमदार. ज्यावेळेस कापूस असेल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतात कापूस यायचा, सोयाबीन यायचं, त्यावेळेस राज्य शासन खरेदी करायला लेट व्हायचं आणि लेट झाल्यामुळे तो शेतकऱ्याचा 80% माल हा व्यापाऱ्याकडे जायचा आणि व्यापारी नंतर ते पुन्हा शासनाकडे द्यायचा. ते 4-5 रुपये लॉस, 2, 3, 4, 5 रुपये ते शेतकऱ्याला फायदा न होता त्या व्यापाऱ्याला व्हायचा. आणि म्हणून मी खासदार झाल्यानंतर माझी देखील भूमिका होती, महाकिसान संघाला नूडल एजन्सीचा दर्जा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आणि त्यामध्ये 250 कोटीचा खरेदी आपण, आपल्याला ठाऊक आहे अनेक लोक असतील राजकारणामध्ये, पण एकमेव सदाशिव लोखंडे असेल, दिल्लीमध्ये पार्लमेंट चालू असताना मी कांद्याची माळ घालून त्या ठिकाणी गांधीजीच्या पुतळ्याजवळ बसलो. त्याचं एकमेव कारण आहे, माझ्याकडे एक, आपण सर्व पत्रकार आहे, प्रेस मीडिया आहे, एक मला सांगा, नाशिक जिल्ह्यामध्ये 24 रुपये 5 पैसे भाव होता आणि नगर जिल्ह्यामध्ये 19 रुपये 75 पैसे. आम्ही मंत्र्याला विचारलं, सेक्रेटरीला विचारलं, आमच्या शेतकऱ्याला काही कमी भाव आहे का, सबसिडी काय आम्हाला कमी आहे का, लेबर कमी आहे का, आम्हाला जो नाशिकला भाव आहे तोच दिला पाहिजे. त्यांनी थोडं ऐकलं, कमी ऐकलं, परंतु मी गांधीजीच्या पुतळ्याजवळ बसल्यानंतर त्यावेळेस पियुष गोयलचा फोन आला आणि त्यांनी बोलले, खासदार साहेब मी सेक्रेटरीला पाठवतो. आणि माझ्या 3 मागण्या होत्या त्यावेळेस पियुष गोयल साहेबांकडे, की एक तर आम्हाला नाशिकसारखा भाव द्या आणि नाशिकसारखा त्यांनी 24 रुपये 5 पैशाचा त्याच दिवशी निर्णय केला. दुसरा आमची मागणी होती, ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद करतात तुम्ही, ज्यावेळेस एक्सपोर्ट शेतकऱ्यांचा बंद करतात, तुम्हाला नॅफेड आणि NCCIच्या मार्फत कांदा खरेदी केंद्र तातडीने त्या भागामध्ये करावं लागेल. त्याचं एकमेव कारण आहे, शेतकरी 100% एक्सपोर्ट करत नाही, पण शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्याला भाव योग्य द्यायचा असेल, शेतकऱ्याचा उत्पादक खर्च जर 10 रुपये येत असेल आणि शेतकऱ्याला 8 रुपयाचा भाव मिळत असेल, शेतकऱ्यांचा आक्रोश होतो. आणि आक्रोश झालेला शेतकरी तो घरीच चिडचिड होती, गावात चिडचिड होती, त्याचं कुटुंबात, तालुक्यात, त्याला अनेक काय कर्ज घेतलेलं आहे. त्यामुळे ते योजनेतून जर बाहेर काढायचं असेल
तर 10 रुपये येणारा भाव आपण शासनाने 15 रुपये घेतला नॅफेडने, तर ते आक्रोश कमी होईल, शेतकऱ्याला दिलासा होईल. आणि ज्यावेळेस एक्सपोर्ट करणार असेल, तुम्ही मागच्या वर्षी जर 1000 टन दिला असेल तर तुम्ही 500 टन 50% कट करू टोल प्लेट का. तिसरी गोष्ट, आपल्या भागामध्ये काम करत असताना नूडल एजन्सीचा दर्जा आहे. मी खासदार म्हणून सांगू इच्छित नाही, वखार महामंडळ जसं आपण भुसाराच्या अगेन्स्ट पैसे देतो तसेच पैसे तुम्ही सोयाबीन असेल, कांदा असेल त्याला निर्माण करा आणि शेतकऱ्याला भाव देण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. आणि हे चारही गोष्ट राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, या ठिकाणी आमचे आता नेते राधाकृष्ण विखे पाटील असेल, सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी काम करू. या ठिकाणी आपल्या काय अडचण सांगायचं असेल तर सांगू. धन्यवाद साहेब. आपला माणूस आपल्यासाठी तिसऱ्यांदा आपल्याला जबरदस्त भेट देण्यासाठी आता सक्रिय झाले, म्हणजे भाऊसाहेब वागचौरे ते मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू करतात. कसं पाहत आहे आता तिसऱ्यांदा फाईट होती आपल्याची? मी राजकीय याच्यामध्ये बोलणार नाही जास्त. मी 10 कोटी रुपये मला दिल्लीमध्ये स्टिंग ऑपरेशन झालं, मला 10 कोटी. आम्ही सांगितलं की मी काय एजंट नाही, मी स्वाभिमान आहे, तुमचं काम असेल तर काम करून देईल, आम्ही तुम्ही दलाली फिलारी करत नाही. त्यामुळे मी 10 कोटी नाकारणार आहे. ते बोलले पूर्ण खर्च करतो, आमच्यासाठी काम कर. आणि त्यांनी 10 लाख रुपये घेतले ना तुपामध्ये. 10 कोटी घेणारा पाहिजे का 10 कोटी नाकारणार पाहिजे, मतदार ठरवतील. आम्ही कधी खोटं बोलत नाही. आम्ही एक सांगतो, काम होणार असेल तर सांगतो काम होणार आहे, आम्ही नाही होणार तर नाही म्हणतो, तो नाही बोलतच नाही. आणि मग तुम्ही सांगा, आता दिसायला मी ओरिजिनल आहे का नाही, केस दाढी मूछ आहे का, काळा आहे का काय, मग काळा आणि गोऱ्यामध्ये फरक करायला तुम्ही. मी ओरिजिनल आहे का नाही. मी सकाळी 7 किलोमीटर चालतो, मी पैलवान पण आहे. मला माझ्या वडिलांनी एक पैलवान करण्यासाठी एक बैस आणली होती, मी चुकून मुंबईत गेलो परत दुसरी सोडूनच. माझं अंग आहे जरा पैलवानचं, त्याला वाटलं तर कुस्ती खेळू ना आपण. त्यामुळे तशी नाही माझी कोणची तयारी. आता शिक्षणाचं आहे, तुला मी डबल ग्रॅज्युएट आहे. अरे तू डबल ग्रॅज्युएट काय, मी लोकसभेमध्ये जे पाहिजे ते करू शकतो ना. मला जे पाहिजे, जे हिंदीमध्ये आहे ते मराठीमध्ये आहे ते इंग्लिशमध्ये मी बोलू शकत नाही. अरे तुझ्यापेक्षा मी माणसाला ओळखू शकतो ना. तुझे 32 वर्ष सर्व्हिस झाले, माझे 40 वर्ष जनतेमधली सर्व्हिस आहे. आणि जनतेवाली सर्व्हिस भारीच असते का नाही. माणूस बघितलं तर ओळखा येतो. गेल्या 5-6 दिवसापासून तुम्ही मुंबईमध्ये होता, दुसरीकडे चर्चा सुरू होती की तुमच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिली जाणार, ही जागा भाजपला जाणार किंवा मनसेला दिली जाणार. आता तुमच्या या सगळ्या वरिष्ठांच्या चर्चेमध्ये तुमच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय. ह्या ठिकाणी पहिली गोष्ट, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला कामाला लागा म्हणून सांगितलेलं आहे. आणि माझं काय एक गोष्ट आहे, माझं कधी विषय नसतो, मला होणार असेल तर सांगतो. मी काही खोटी कधी शपथ घेत नाही, मलाच होणार म्हणून. शिंदे साहेबांनी शब्द दिला, कामाला लागला. आणि उद्या काय पक्ष ठरवेल ते त्याच्याबरोबर राहू. मी गेल्या वेळेस पण सांगितलं होतं. आता रामदास आठवले साहेबांचा प्रश्न तुम्हीच विचारला, माहितीचा आहे, युतीमध्ये आहे, कुणाला मिळालं ते काम करू. परंतु ह्या मतदारसंघामध्ये सभामंडप बनवलं म्हणजेच काम नाही. आंधळा भैरा जो आहे, मुका आंधळा भैरा 5 कोटी. मी एक पत्रकार देतो तुम्हाला, आता ते सतत बोलतात मी सक्रिय आहे, मी प्रशासकीय आजारी फार मोठं काम केलेलं आहे. 2009 ते 2014 पर्यंत सन्माननीय उबाटाचे उमेदवार आणि इकडले CEO होते, त्यांनी 10 लाखाचा तुपामध्ये. आता आपणच ही कव्हरेज बातमी दिलेली आहे. आता आम्हाला बोलायची गरज आहे का. 10 कोटी नाकारणारा का 10 लाख स्वीकारणारा एक. दुसरी गोष्ट, तो सक्रिय बोलतो राजकीय जीवनामध्ये. तो 5 वर्षे खासदार असताना 1,31 लाख रुपये अखर्चित निधी होता त्याचा. आणि हे पत्र आहे ते मी 2014ला खासदार झाल्यानंतर माझ्याकडे वर्ग केले. म्हणजे किती सक्रिय आहे. म्हणजे तुम्ही BDO असताना गावात गेले मान्य आहे, तुमची ड्युटीच आहे. परंतु गावाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझ्या हातातून एक गोष्ट मानावं लागेल. माझे एक संस्कृती, माझे 61 वय लागलेलं आहे.
मी त्याच्यापेक्षा बरा आहे तसा. एक्स्ट्रा तो लागले तरी 7 किलोमीटर चालू शकतो. मला खोटं बोलता येत नाही. आणि ही परंपरा आहे. मी आमदार असताना पण कधी उद्घाटन केले नाही. आता इथं माझी अडचण काय, सरळ पट्ट्यामध्ये सरळ समृद्ध माणसं आहे. आता समृद्ध माणसात घुसलं तरी अडचण आहे, नाही घुसलं तरी अडचण आहे. त्यामुळे माझे कामं प्रत्येक गावामध्ये दिलेले आहे आणि गावच्या न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहील. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असेल, आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सर्वांच्या सहकार्याने हा मतदारसंघ तसा पुढच्या काळामध्ये काय होला ओपन होईल किंवा परत येईल कुठून. परंतु 2014ला मी माझे एक वैशिष्ट्य आहे. आज पण मी कर्जत जामखेडमध्ये माझा आमदार जरी माझी आमदार असेल तरी मी कर्जत जामखेडमध्ये गेल्यानंतर ते आमदार म्हणूनच बोलावतात. न बोलता 50 लोक जमा होतात सर्व पक्षाचे. हे माझं गुडविल आहे. आता ते पक्ष प्रवेश करतात तर 2 माणसं येत नाही हो. मला सांगा त्यांनी किती केलं. माझं राजकीय जीवन माझं ना त्याचं सांगा. पहिल्या वेळेस गेला किती माणसं गेले त्याच्याबरोबर, दुसऱ्या वेळेस गेला भाजपमध्ये, भाजपचे परत किती गेले. मग त्याचं राजकीय गणित आणि ह्याच्यामध्ये चूक आहे. पण एक गोष्ट आहे, खरं काम करणारे बोलण्याची भूमिका ठेवली पाहिजे. नुसतं जाणं बोलणं हसणं नाही. तुम्हाला कधी राग आल्यानंतर ठोके पण टाकावं लागतात आणि बोलावं पण लागतात ना. असं काय मी असं नाही चला साहेब तुझ्या. अरे मला आठवतंय मी पहिला खासदार झाल्यानं 2014ला तुम्ही पत्रकार होते का नाही. पाणी राहत्याला एक मीटिंग होती. कुठे आहे भाऊ, कुठे आहे. हां, त्या पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये भाऊसाहेब कांबळे आमदार होते आणि त्यांनी सांगितलं माझा पाटकरी ऐकत नाही. आणि मग पाटकरी बोललो दे ना फटके त्याला ठेवून. अरे पाटकरी ऐकत नाही म्हणजे आमदारचं ऐकत नाही असं होईल का माझं. त्याला बेस पाहिजे ना कार्यकर्त्याचा. आणि पहिली गोष्ट तुम्ही पैसे जर खात असाल तर तुम्ही मॉरल राहत नाही. त्यामुळे माझ्या राजकीय जीवनामध्ये लोकांना माहीत नाही. माझ्या 1985मध्ये मी 20व्या वर्षी मी राजकीय जीवन झालं. मला हशुवाडणे, प्रमोद महाजन, त्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे, सूर्यभान वाडणे पाटील नगरला आल्यानंतर अनेक लोकांनी मला मदत केलेली आहे. त्या ठिकाणी गेल्या वेळेस पण 2014, 2019 उद्धव साहेबांनी मदत केलेली आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी आता शिंदे साहेबांकडे आलो त्यावेळेस 14 आणि 19ला देवेंद्र फडणवीस हे सर्वांनी मदत केलेली. त्यामुळे तसा विषय नाही. पण काम करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. कोण कोणाच्या पाठी नाही राहत. एक गोष्ट सांगा, मी साईबाबाचा खासदार झाल्यानंतर मी ओपन सांगितलं मी बाबांच्या आशीर्वादाने झालेला आहे. तो कधी बोलला का. आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारलं पाहिजे 10 लाख रुपये तू मागितले खरं आहेत का नाही. तुमचंच कव्हरेज आहे त्याला त्यावेळेच्या बातम्याला. ते फोटो पण आहे. हे तुमचेच फोटो आहे सर्व. त्यामुळे आम्ही 10 कोटी नाकारण्याला जनता स्वीकारणार आहे का 10 लाख 10 कोटी नाकारणारा. चर्चा सुरू होत्या सगळ्या की ही जागा मनसेला जाणार किंवा ठोले गटाला जाणार किंवा भाजपला जाणार. या सगळ्या चर्चा आता संपल्या का. आता ह्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून ह्या ठिकाणी शिंदे साहेब देतील, महायुतीचे नेते देतील. त्याबद्दल खासदार त्यांच्या बरोबर राहील. त्यामुळे कसलीही चिंता नाही. आणि मला असं वाटतंय निवडणूक लढवताना शिवसेनेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते सर्वांनी मदत केलेली आहे. आणि म्हणून हे मदत करताना मी आभार मानेन याच्यासाठी की हा मतदारसंघ जागृत आहे. आता आम्हाला काय सांगायचं. आता मी साखर सम्राटामध्ये पहिला 2014ला आलो. आमच्याकडे वन मॅन शो होता. त्यामुळे ह्या सर्व मतदारसंघामध्ये माणसं चांगले आहेत, सर्व कार्यकर्ते चांगले आहेत, पत्रकार चांगले आहेत. त्याला जोडून प्रश्न आहे, तुम्ही गेल्या 10 वर्षापासून खासदार आहात आणि अनेक कार्यक्रम तुम्ही तुमचे वेगळे घेतलेले आहेत. कधी इथले आजी माजी आमदार तुमच्या सोबत दिसले नाही किंवा तुम्हाला देखील अनेकदा डावलण्यात आले कार्यक्रमात. आता ते लोकशाही पद्धती आहे. ऐकायला तुमचं ऐकायला काय गोष्टीमध्ये थोडे मतभेद असू शकतात. परंतु आम्ही त्यांच्या नादी लागत नाही, ते आमच्या नादी लागत नाही. आम्ही त्यांना त्रास दिला नाही कधी आणि त्यांनी आम्हाला केला नाही. त्यांनी आमचं काम केलेलंच आहे. त्यामुळे आमचा काही रोष नाही आणि त्यांचा आम्हाला कधी त्रास नाही.
आजही महायुतीची तुमची बैठक आहे, मात्र जे प्रमुख जे नेते आहेत किंवा आजी माझे आमदार आहेत हे दिसत नाहीये, काही फक्त पदाधिकारी या ठिकाणी दिसतात. पदाधिकारीच आहे ना हे. अचानक काय झालं, हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट, बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री शिर्डीमध्ये येणार आहेत आणि शिर्डीचा बैठक त्या संवाद यात्रा आहे जी आहे आपल्या इथं, त्यामुळे ते शिर्डीमध्ये येणार आहे, त्याची बैठक पण आहे आणि त्यामध्ये व्यवस्था करायची. या ठिकाणी पत्रकार सर्व मला वाटते देशामध्ये सर्वात हुशार, सर्वात बुद्धिजीवी एक बाबांच्या नगरीमध्ये मीडिया सेल एकदम स्ट्रॉंग आहे. त्याबद्दल आपल्या सर्व बाजून देशातल्या माहिती आपल्याकडे असतात, त्याबद्दल आमच्याबद्दल शंका नाही. परवाची एक जी माहिती आहे, सोनईमधल्या एका जो तडीपार आहे त्याच्यावर अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहे, तुम्ही त्याला घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलात आणि प्रवेश घडवला. कोण? नितीन मीरपगार नावाचा जो व्यक्ती आहे तो जिल्ह्यातून तडीपार आहे, त्याच्यावरती फोटोमध्ये देखील आहे मुख्यमंत्र्यांसोबत. आमच्या याच्यामध्ये काय झालं, आमच्याकडे आमचे भोर म्हणून आहे आमचे पक्षाचे कार्यक्रम, त्यांनी ठरवलेला कार्यक्रम आहे आणि ते कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे मी केलं. एकीकडे तुम्ही सांगताय विकास, तुम्ही एवढे विकास कामे केले सांगताय, दुसरीकडे सांगताय की महायुतीचे उमेदवार त्याचं काम करू, म्हणजे अद्यापही पक्षांकडून तुम्हीच उमेदवार असणं असं निश्चित 100% मीच आहे. काय सांगायचं तुम्हाला? आता तुम्हाला हेच काढायचं होतं ना. भारतीय जनता पार्टीकडनं भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी असतील किंवा आपल्या पक्षातले काही पदाधिकारी असतील, त्यांचा आपल्या जी उमेदवारी आहे त्याला विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की 10 वर्षात लोक काही काम करत नाही. ते माझ्याकडे लिस्ट आहे ना. काय तुमच्याच पक्षातली काय लोक असंतुष्ट असू, एक घरात 5 बोट सारखे असतात, त्यांची नाराजी असेल आम्ही काढू. दुसरा एक प्रश्न असा आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव घेताना देवेंद्र फडणवीस घेतलं, एकनाथ शिंदे घेतलं, मात्र 2.5 वर्ष तुमच्याच पक्षाचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी काही काम केलं नाही का? कारण की तुमच्या यादीमध्ये त्यांचं नाव होतं. आम्ही दोन्ही निवडणुकीमध्ये मदत केली म्हणून सांगितलं ना तुम्हाला. ऐकाल, ठाकरेंनी काही काम केलं नाही 2.5 वर्ष तुमचं? आमचं काम काही कुणाचंच झालेलं आहे, तिथं काय कागदच वाचलेला आहे ना, काय सांगाय. आता तेच गोंधळ आहे आमचा. ऐका ना, त्या उद्धव साहेबांनी काम केलं नाही असं नाही, त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. आणि वेळ देणाऱ्या माणसाचं समस्या ऐकल्या त्याचे प्रश्न. उद्धव ठाकरेंचा दौरा या ठिकाणी झाला त्यावेळेस तुमचा त्यांनी गद्दार म्हणून उल्लेख केला, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्टेजवरती 4 पक्ष बदललेला उमेदवार त्यांनी जाहीर केला. आम्ही एक सांगा, उद्धव साहेबाचं संगमनेरचं स्टेटमेंट आहे, हा तूपचोर आहे, हा गद्दार आहे. आता आम्ही तर समजा भारतीय जनता पक्षाचा आमचा जन्म झाला, आम्ही त्या विचाराशी सहमत आहे. त्यामुळे तुम्ही 2014-2019ला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं मान्य, परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली, पण शिवसेना भाजपच्या युती म्हणून आम्ही खासदार झालो, आम्ही त्यांच्याबरोबर आहे ना. आता गद्दार हा किती, आता तुम्ही सांगा, तूप चोर बोलले तेच, गद्दार तेच बोलले, आता सावकार झाला कसा आम्हालाच कळाला, ते तुम्ही शोधायला झाला. 2019ला तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाऊसाहेब कांबळे देखील आता तुमच्या सोबत आले, तुमच्या पक्षात आले, त्यांना पण काही शब्द दिला नाही, त्याबद्दल नाही. आता ते मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये लोकसभेचा उमेदवार आपण राहणार आहे, त्यामुळे त्याचं पुढे बघू काय आहे ते. तुम्ही जे म्हणताय लोकसभेचे उमेदवार मी राहिले, नक्की झालेलं आहे. हेमंत गोडसेंच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं. श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलं होतं, मात्र काल त्यांना शक्ती प्रदर्शन करावं लागलं ठाण्यात जाऊन. उद्या जर तुमच्याही नावाच्या बाबतीत असाच गोंधळ झाला तर तुम्ही शक्ती प्रदर्शन करणार का? काय गरज नाही तशी, आमची शक्ती प्रदर्शनाची गरज नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर 100% विश्वास आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि ही जागा भाजपला मिळाली, विद्यमान खासदार जनतेत दिसत नाही अशी ओरड आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तर दुसरीकडे विखे पाटील देखील म्हणाले होते की या ठिकाणी भाजपचा उमेदवार दिला पाहिजे. पक्ष वाढण्यासाठी करणार, बोलणार ना, तिथं कोणी पक्ष करेल, सर्वच पक्ष मागणार ना, त्यांचं काय चुकलं काय?
मागणी आहे. नाराजी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली, आता ती दूर होईल का? दूर होईल, सर्वांची दूर होईल. आलेत ना हे काय भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना. पंतप्रधान मोदी साहेबांचं एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होतं सांसद आदर्श गाव. त्या अंतर्गत प्रत्येक खासदाराने गावं दत्तक घ्यायची होती. आपण कोणती गावं दत्तक घेतली होती, काय विकास केले? आता काय झालं, त्यानंतर तुम्हाला स्पेशल आम्ही मिटिंग लावू. त्यांचं मत होतं की खासदार एकाच गावात जाणं मुश्किल होतं. आता ते देताना आम्हाला 5 कोटी रुपये निधी आहे आणि एका विधानसभेला 80 लाख रुपये येतात. आता आम्ही जर सर्व पैसे एकाच गावाला दिले तर अडचणी होऊन जातील. ती योजना केवळ मालुंच्या गावासाठी तुम्ही निवडली होती आणि ती स्पेशल योजना 1 वर्षासाठी होती. 1 वर्षात तो खर्च न झाल्यानंतर नाही निधी त्या गावामध्ये, मालुंच्या गावामध्ये घरकुल असेल, शाळा असेल, ते सेंट्रलच्या गव्हर्नमेंटच्या फायदा त्यांना सर्वांना झाला. त्यामुळे आदर्श गावाचा प्रॉब्लेम आहे की निधी तुम्ही कुठून देणार आहे, त्यामध्ये ती अडचण आहे. सांग. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.